वेलकम डिअर स्टुडंट्स. तर आता आपला पास्ट टेन्स सुद्धा कंप्लीट झाला आहे. सो आता आपण बघू फ्युचर टेन्स. सो फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. आणि भविष्य कधी येत असते? समोरच्या टाइममध्ये, म्हणजेच येणारा टाइम, त्यालाच आपण म्हणतो फ्युचर. तर मग फ्युचर टेन्समध्ये सुद्धा आपण अशा ॲक्शन रिप्रेझेंट करत असतो ज्या की भविष्यामध्ये घडणार आहेत, ज्या की आधी घडलेल्या नाही आहेत किंवा सध्या पण घडत नाही आहेत, त्या भविष्यामध्ये घडणार आहेत किंवा घडू शकतात. इथे फक्त पॉसिबिलिटी आहे, त्या घडू पण शकतात किंवा घडू पण शकत नाही. तर अशा ज्या ॲक्शन्स आहेत त्यांना आपण फ्युचर टेन्समध्ये रिप्रेझेंट करत असतो. जसं की मी शाळेत जाईल किंवा मी जेवण करील. तर मी शाळेत जाईल म्हणजेच काय, फ्युचरमध्ये जाऊ शकते किंवा जाऊही शकत नाही. मी फक्त पॉसिबिलिटी सांगत आहे, त्यासाठीच आपण यूज करणार फ्युचर टेन्स. सो फ्युचर टेन्समध्ये सर्वात पहिला आपला आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्ससाठी खूप सिंपल फॉर्म्युला आहे, तो म्हणजे सब्जेक्ट देन शाल अँड विल प्लस गिवन प्लस ऑब्जेक्ट. मग आपल्याला जर निगेटिव्ह करायचं असेल तर सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. याचा आपण ना एक सेंटेन्स करून बघू. जसं की आय शाल गो टू स्कूल. देन निगेटिव्ह मध्ये सब्जेक्ट घेणार आय, त्यानंतर शाल, नॉट, गो टू स्कूल. राईट. मग याला आपण मराठीमध्ये कसं करू शकतो? तर याला मी काय म्हणणार, मी शाळेत जाणार. किंवा मी म्हणू शकते मी शाळेत जाईल. देन मी शाळेत जाणार नाही. तर आता इथे ह्या काय आहेत, फक्त पॉसिबिलिटी आहेत की मी शाळेत जाईल किंवा मी शाळेत जाणार आणि मी शाळेत जाणार नाही, कन्फर्म काहीच नाही. तर अशाच गोष्टींना आपण सिंपल फ्युचर टेन्समध्ये रिप्रेझेंट करत असतो. आणि आता तुम्हाला कन्फ्युजन होण्यासारखं म्हणजे शाल कधी वापरायचं आणि विल कधी वापरायचं. तर शाल कधी आपण यूज करतो, जेव्हा सब्जेक्ट असतात आय और वी, तेव्हा आपण यूज करतो शाल. आय शाल और वी शाल. अँड देन विल कधी यूज करणार, बाकीचे जे सब्जेक्ट आहेत जसे की ही, शी, इट, दे और एखादं नाऊन असते, एखादं नाव असते, तर तेव्हा आपण यूज करणार विल. जसं की इथे जर एखादं नाव असतं, सपोज दिव्या असतं, तर आपण काय केलं असतं, दिव्या विल गो टू स्कूल अँड दिव्या विल नॉट गो टू स्कूल. तर हे आहे आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. आणि फक्त फ्युचर टेन्समध्ये जेव्हा पण शाल विल येतील तर एवढं आठवण ठेवा की आय आणि वी हे जर असले तर त्यांना शाल लावायचं आणि बाकीचे सगळ्या सब्जेक्ट्सला विल लावायचं. तर आता यानंतर आहे आपला फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपण कधी यूज करणार, जेव्हा एखादी जी घटना आहे किंवा ॲक्शन आहे ती फ्युचरमध्ये जर कंटिन्युअस असेल, जर आपल्याला वाटत असेल की फ्युचरमध्ये ही ॲक्शन कंटिन्युअस असणार आहे, चालू असणार आहे, त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स यूज करत असतो. जसं की आता हेच सेंटेन्स आहे, तर मी जर असं म्हटलं मी शाळेत जात असेल, म्हणजेच काय, फ्युचरमध्ये जात असेल आणि ती ॲक्शन कशी कंटिन्यू असणार आहे, मी शाळेत जात असेल. तर अशा ॲक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स यूज करतो. मग आपण बघू त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे. सो त्यासाठी आपण यूज करणार सब्जेक्ट ॲज युजल, देन शाल और विल प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. देन सब्जेक्ट प्लस शाल, विल
प्लस नॉट प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. हे झालं आपलं फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता यामध्ये काय चेंज आहे, आपण शाल विल नंतर बी यूज करत आहे आणि वर्ब जे आहे तर त्याचा फोर्थ फॉर्म यूज करत आहे, म्हणजेच व्ही आणि ING, त्यालाच आपण V4 म्हणतो. या सेंटेन्सला आता आपण काय करू, या सेंटेन्सला इथे कन्वर्ट करू. जसं की आय शाल बी गोइंग टू स्कूल and I shall not be going to school. सो मराठीमध्ये मी म्हणणार, मी शाळेत जात असेल किंवा मी शाळेत जात नसेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स यूज करू शकतो. जसं की तुम्हाला जर कधी म्हणायचं की मी जेवण करत असेल किंवा मी गाणं गात असेल, मी घरी येत असेल, तर तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. आणि जर तुम्हाला अशा ॲक्शन रिप्रेझेंट करायच्या की ज्या नॉर्मल आहे, ज्यांची पॉसिबिलिटी आहे पण किंवा नाही पण, तेव्हा आपण सिम्पल फ्युचर टेन्स यूज करतो. जसं मी शाळेत जाणार, मी जेवण करणार, मी गाणं गाणार. ठीक आहे. आता यानंतर आपण बघू फ्युचर परफेक्ट टेन्स.